नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. रेल्वेमध्ये भरती निघाली आहे. आरआरबी एएलपी लोको पायलट असिस्टंटची ज्या मित्रांनो भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि आयटीआय पाहिजे. आणि महाराष्ट्रातील मुलं मुली ज्या मित्रांनो आरआरबी एएलपी लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे आणि या भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले आहे. 19 फेब्रुवारी 2024 हे ज्या मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 5696 जागांसाठी आरआरबी एएलपीच्या ज्या मित्रांनो जागांसाठी भरती चालू आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर शेवटची तारीख मित्रांनो 19 फेब्रुवारी 2024 आहे. तर या भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले आहे मित्रांनो. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल आतापर्यंत तर नक्कीच भरा. जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर मी तुम्हाला याआधीच सांगितलं होतं मित्रांनो. इथून 3-4 महिन्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता की रेल्वेमध्ये जागा निघणार आहे म्हणून. तर मी तुम्हाला भरती निघायच्या अगोदर ज्या मित्रांनो अपडेट देत असतो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मित्रांनो मी तुम्हाला लोको पायलट असिस्टंट या भरतीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. या भरतीमध्ये ज्या मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर तुमचं या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे, फी काय असणार आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरआरबी एएलपी या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, आरआरबी एएलपी मध्ये लोको असिस्टंट या भरतीमध्ये जे मित्रांनो 10वी पास आणि आयटीआय जे यामध्ये मागितलं आहे. तर ज्यांचा सुद्धा मित्रांनो आयटीआय झाला असेल तर त्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. 10वी पास पाहिजे तुम्ही, त्याचबरोबर आयटीआय पाहिजे. ठीक आहे. तर 5696 जागांसाठी ही भरती निघाली आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि तुमचा कोणकोणता ट्रेड असला पाहिजे 10वीमध्ये तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये तुम्ही जर 10वी पास असाल आणि आयटीआय झाला असेल तरच मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. ज्यांचा आयटीआय झाला नसेल त्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे. तर 19 फेब्रुवारी 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 35 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. ओबीसी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे. तुमचं जे मित्रांनो आरआरबी एएलपी लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. सर्वात आधी तुमची यामध्ये पहिली लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, त्यानंतर दुसरी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये जे मित्रांनो 2 पार्ट असणार आहे, ए पार्ट आणि बी पार्ट. ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर यामध्ये 2 लेखी परीक्षा असणार आहे आरआरबी एएलपी या लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये. ठीक आहे. तर सर्वात आधी तुमची या भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यास सर्वात आधी तुमची पहिली लेखी परीक्षा असणार आहे 75 मार्काची, म्हणजे 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा, यामध्ये रिझनिंगचे जे मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंगला बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर 20 मार्काचा मित्रांनो यामध्ये गणित तुम्हाला विचारलं जाणार आहे, त्यालाच मॅथ म्हटलं जाते. त्याचबरोबर विज्ञानचे सायन्सचे जे प्रश्न आहे मित्रांनो सायन्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जीकेचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 75 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. तर पहा, रिझनिंगचे 20 प्रश्न, त्याचबरोबर मॅथचे 20 प्रश्न, सायन्सचे 25 प्रश्न आणि जीकेचे 10 प्रश्न. तर 75 प्रश्न सर्वात आधी पेपरमध्ये विचारले जाणार आहे. 75 मार्काचा तुमचा पहिला पेपर असणार आहे. यामध्ये तुम्हाला 60 मार्काचा जे मित्रांनो 60 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. 75 मार्काचा पहिला पेपर असणार आहे. त्यानंतर तुमचा दुसरा पेपर असणार आहे. दुसरा पेपर तुमचा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा जे मित्रांनो टायमिंग भेटणार आहे, ज्यामध्ये रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर मॅथचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यानंतर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे जे मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे दुसरा पेपर. ठीक आहे. तर दुसरा जो पेपर असणार आहे हे 100 मार्काचा असणार आहे. 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 3 आणि हा ए पार्ट झाला. आणि बी पार्टमध्ये आणखीन तुमची परीक्षा असणार आहे. ते असणार आहे मित्रांनो या ठिकाणी ट्रेडच्या संबंधित तुम्हाला 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर पहा, आरआरबी एएलपी या भरतीचा ज्या मित्रांनो दुसरा जो पेपर आहे, दुसऱ्या पेपरमध्ये 2 पार्ट आहे मित्रांनो, ए पार्ट आणि बी पार्ट.
तर ए पार्टमध्ये जे आहे मित्रांनो टोटल 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे ए पार्टमध्ये, ज्यामध्ये मॅथचे जे आहे मित्रांनो या ठिकाणी 25 प्रश्न, रिझनिंगचे 25 प्रश्न आणि सायन्स आणि इंजिनिअरिंगचे 50 प्रश्न. तर टोटल 100 प्रश्न ए पार्टमध्ये विचारले जाणार आहे, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 3 आणि बी पार्टमध्ये जे दुसरा पेपर जो असणार आहे बी पार्टमध्ये तुमची बी पार्टची जी लेखी परीक्षा आहे हे मित्रांनो 75 मार्काची असणार आहे आणि ते कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर बी पार्टमध्ये जे तुमची परीक्षा असणार आहे ते बी पार्टमध्ये जे तुमची लेखी परीक्षा हे असणार आहे मित्रांनो 75 मार्काची आणि 60 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर बी पार्टमध्ये तुमची जी परीक्षा असणार आहे ते असणार आहे मित्रांनो ट्रेड संबंधी 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. जसं तुम्ही फिटर केला असेल तर फिटरच्या रिलेटेड प्रश्न विचारले जाणार आहे, मेकॅनिकल मोटर वाहनचा केला असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला 75 प्रश्न विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये. तुम्ही जर यामध्ये जर मित्रांनो हीट इंजिनचा केला असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी टर्नरचा केला असेल किंवा मग मेकॅनिकल रेडिओ आणि टीव्हीचा केला असेल तर तुम्ही ज्यामध्ये आयटीआय केला आहे मित्रांनो त्या ट्रेडच्या संबंधित तुम्हाला 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 60 मिनिटाचा मित्रांनो तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे 3 एवढी आणि या 75 मार्काचा पेपर असणार आहे बी पार्टमध्ये आणि तुम्हाला मित्रांनो पासिंग यामध्ये 35% लागणार आहे. ठीक आहे, तर अशी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन RRB LP लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर असणार आहे. तर यामध्ये 2 लेखी परीक्षा आहे. सर्वात आधी तुमची पहिली लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, त्यानंतर तुमची दुसरी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये मित्रांनो 2 पार्ट असणार आहे, ए पार्ट आणि बी पार्ट. तर ए पार्टमध्ये 100 मार्काचा असणारा पेपर आणि बी पार्टमध्ये 75 मार्काचा पेपर असणार आहे. ते ट्रेड संबंधित त्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. तर तुमचं जे लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे. तर लेखी परीक्षेवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून तयारी चालू करा, आतापासून अभ्यास चालू ठेवा मित्रांनो. जे पण मुलं अभ्यास करणार आहे तेच मुलं या भरतीमध्ये सिलेक्शन घेणार आहे आणि जवळपास लोको पायलट असिस्टंट RRB LP या भरतीमध्ये 80 ते 85 हजार मुलांना जे मित्रांनो पास केलं जाणार आहे लेखी परीक्षेमध्ये. तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून अभ्यास करा. नक्कीच मित्रांनो तुमचं यावर्षी सिलेक्शन झालं पाहिजे लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून तर जाहिरात तुम्ही बघू शकता या ठिकाणी लोको पायलट असिस्टंट RRB LP या भरतीची. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 20 जानेवारी 2024 पासून तुमचे फॉर्म चालू होणार आहे. 19 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. त्यानंतर यामध्ये जागा तुम्ही बघू शकता 5696 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. ठीक आहे, तर ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो लोको पायलट असिस्टंट या भरतीची. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्याचबरोबर एज लिमिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, फी वगैरे बघू शकता. जनरल OBC CW साठी 500 रुपये फी आहे, SC ST कॅटेगरीसाठी यामध्ये 250 रुपये फी आहे आणि ही जी फी आहे मित्रांनो तुम्हाला वापस केली जाणार आहे. ठीक आहे, 500 रुपये जर तुम्ही फी भरली तुम्हाला 400 रुपये वापस केली जाणार आहे आणि SC ST कॅटेगरीला यामध्ये फी नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते फी पूर्ण वापस केली जाणार आहे SC ST कॅटेगरीची. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर ही सर्व जाहिरात आहे RRB लोको पायलट असिस्टंट या भरतीची. तर तुम्ही या ठिकाणी झोन वगैरे बघू शकता.